आलं का हो माय अभय. हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळ म्हणू का दुपार म्हणू मला हे सुसून नाही राहिलं, कारण का 4 वाजले आता. आजही वावरात गेली होती, आंघोळ केली, अजून तेल नाही लावलं, कपडे लत्ते सगळे धुवून काढले. आज मोबाईल नेला नव्हता कारण का कालपासून आमचं गाव नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे. सगळे संपर्क तुटले होते काल 4 वाजतापासून आमचे, म्हणजे नेटवर्कही नाही, लाईटही नाही. आजही 4 वाजता काय होते काय माहीत. मोबाईल चार्जिंग लाईट गेली ना बाई व. मोबाईल कुकडे चार्जिंगला लावा. जरासा कसं झालं आता मोबाईल चार्जिंग. कालपासून माझे व्हिडिओ टाकायचे राहिले ब्लॉग यूट्यूबवर, पण फोन लावतो लागला नाही बाई. मी फोनच नव्हता नेलता. वावरात आज घरीच होता, चार्जिंगच नव्हती त्यात काही. तर तुम्ही काल लावता मला फोन. मामाला पैसे आणून दिले तर कोण्या मामा किती? 3006. हां, मग फोन काय लावायची गरज आहे. यातले किती होते विचारायला. तेवढेच होते. मी आज फोनच नव्हता नेलता, कारण की माझ्या मोबाईलात बॅटरी काही नव्हती. आणि मला असं वाटलं मग हाय जराशी बॅटरी, तेवढ्यासाठी मोबाईल नेवा नाही, वरून पाणी येवा. आता एवढा मोठा फोन मला ना वागवणे जीवार येते, कारण का कामाचा लय वैताग असते. आणि त्यात मोबाईलही हे करा, आणि त्यात पाऊसही येते. मग मी म्हटलं त्यासाठी बॅटरी नाही थोडीशीच आहे, त्यासाठी मोबाईल काही नाही आले पुरत नाही, म्हणून मी काही मोबाईल नेलाच नाही आज. आणि आज यायला एवढं काम पडलं का मला फोन लावत होते घरून वावरात, आणि फोन पाहिला तर घरी. आता सध्या बी लाईट गेली, थोडासा मोबाईल चार्जिंग करून ठेवला म्या. पण मला निवडायचं आहे आज दळण, म्हणजे दळण करायचं आहे आज. हे पहा, अंधारच अंधार आहे घरात, कारण का पीठ नाही. आता उद्या सकाळचं होते मला. उद्या सकाळचं होते, पण मग आणि आज टाईम आहे तर दळण करून घेतो, नाही तर मग टाईम नसते. आज जरासा टाईम आहे तर घेतो मग दळण करून. जरासं म्हटलं आण टाकावं तर डबल लाईट गेली. आता लाईट तरी घरात गरमा होते, तर दिवस आहे तर मग जरासं दळण घेतो करून. एकदा दळण केलं की मग 2 हप्ते करायचं काम नाही. मला 4 किलो दळण करावं लागते फक्त. 5 वाजायला आले. हे काल पाऊस आला तर सगळे कपडे घरात आणले होते. काल रात्री लाईट बी नव्हती, तरी बी कपडे गरमीनं सोकून गेले. आणि आता बी एवढा आभाळ आला ना कालही, म्हणून मी काय केलं, मोबाईल चार्जिंग लावून घेतला पहिले. म्हटलं चार्जिंग फुल असो, मोबाईल चार्जिंग लावून घेतला आणि दळण निवडून घेतलं. आता दादा आले का दळण नेतात. वातावरण पाहून घ्या बाहेरचं. ढगाळ वातावरण बनलं. आज कपडे घरातच न्यावं लागत वाटते सोक्यासाठी, कारण का हे आत्ताच वाहू घातले. पच पाणी आहे याच्यात, हे पाहू शकता तुम्ही. आधीच ठेवू का बाई दळण? पाणी घेऊन आलं तर चालेल. आधी ठेवतो ना भाजी. घरात तर घरात आपलं काय बिघडलं. हे घे टोपलं, टोपल्याच्या जागेवर जमलं. आता चप्पल इकून नाही काढायला लागत, कारण बाहेर जायचं काम पडलं नाही ना. हो काय सांगू राहिली तुम्ही. कोपाच्या जागेवर झाले आपले काम. आता असं या चुन्यानं जेवढा पॉच चेहरा दिसते ना, तेवढा इटायनं दिसत नाही. इटायनं लाईटही लावला तरी तोंडावर अंधारच दिसते. हे आहे चांगल्या घराची खासियत. आणि मी हाव इटायच्या घरात, आता मग जसं आहे तसं राहावं लागते ना. आणि तशी निरा चालू जाव, पाणी प्यायला चान्स नाही. पहिले आंघोळ धुतली, मग कपडे धुतले, मग दळण काढलं, तिलं डावले. आता मस्त कडक कडक चहा पितो. आणि स्वयंपाक करायचं तर काही काम नाही आपलं.
सकाळीच आता सकाळची बारी येऊ राहिली तर सकाळी स्वयंपाक करून ठेवला, भाजी बीन भाकर राहिली आणि संध्याकाळी करायचं काम नाही. आणि वावरातून थकून आल्यावर संध्याकाळी भूकही लागत नाही जास्त. कधी खातो तर खातही नाही. काल तर संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा होता, लाईट नव्हती काय नव्हती तर स्वयंपाक काही बनवला नाही ना काहीच नाही, तशीच झोपली. तर मग आज सकाळी भाजी बनवा लागली आणि पोळ्याही बनवा लागल्या. सगळं एक खट्टा बनवला. आता झालं रोलिंग चालू. सकाळीच भाजी भाकर की बांधले की पयाले वावरात. पण एवढं सोपी नाहीये सगळ्या गोष्टी. जो करते त्यालाच समजते. आता मला समजू राहिले कशा गोष्टी आहेत तर ते म्हणतात ना, ज्याचं दुःख त्यालाच होते, ते अशातली गोष्ट आहे. जाते काय कामाच्या टायमात नाही गेला पाहिजे. वावरातून आली तशी पाणी पेल नाही मी. एवढी तहान लागली का लई. आज सकाळी एवढी धावपळ झाली का लई. आता स्वयंपाक भाजी तर करावंच लागली. रात्री लाईट नव्हती तर मी नुसता बाहेरच गेली नाही. पाण्याची बॉटल भरून ठेवली नव्हती. सकाळी एवढी गडबड झाली का लई. त्याच्यात लाईटही नव्हती मग सकाळी. पण कसं बी मग दिवस निघल्या ना सकाळी सकाळी घरात दिसते. संध्याकाळ झाली की लाईट गेली की काहीच दिसत नाही रात्र झाली की. आता एवढं चहा पिऊन घेतो आणि चहाचे एक सांगाचा डबा आहे आपला 3 खणी, तो घासून घेतो का मग डायरेक्ट इकडे भांड्याले ना सकाळलो हात लावायचं काम नाही. आता घेतलं लसण काढायले. आता तुम्ही म्हणताल की आज तर स्वयंपाक करायचं काम नाही, भाजी बी करायचं काम नाही. पण झालं असं, गेली लाईट कारण वातावरण बाहेरचं खराब आहे. झालं असं का आता मच्छी घेतली म्या आणि मच्छी आल्यावर तर मी कधी सोडत नाही. आणि वातावरणही खराब झालं तर माझी मच्छी धुयाची राहिली, म्हणजे घासाची राहिली आणि धुयाची राहिली. आणि आज अद्रक लसण पेस्ट बी करावं लागते भाजीसाठी. मग नसते काम वाढून घेतले म्या. पण काय नाही, आता काय खावा लागते तर मग काम करावंच लागतात असं म्हणणं आहे माया. आणि आज काही जास्त काम नाही, फक्त मच्छीच बनवा लागते. आता सध्याच्याला तर भाजी आहे मले, पण आता मी बनवून ठेवतो कारण का मग ती तशी खराब होते पण भाजी चांगली राहते. मग आता उद्या सकाळी मग वावरातही तेच होते. आली लाईट. हा हे असंच चालू आहे. नाही मोबाईल चार्जिंग भरायला ना बॅटरी चार्जिंग भरायला. मस्त अशी बारीक बारीक मच्छी आली होती. पहिल्या पुराची मच्छी ना एवढी भारी लागते का भयानक. पण आता मी तुम्हाला काही दाखवत नाही भाजी कशी करतो मच्छी कशी धुतो, कारण का लाईट जायच्या पहिले मला भाजी करून घ्यायची आहे. पहिले अद्रक लसण पेस्ट, आणि अद्रक लसण पेस्ट झाली की मग नंतर मगच करायची आहे मला मच्छी. आता मच्छी तर बाहेर बसूनच धुवा लागते, पण त्यांना पाऊस नाही व्हावा चालू. आणि मच्छी धुयाले बसल्यावर पाऊस झाला तर माझे कपडे सगळे बाहेरच. एवढे सगळे काम आतमध्ये आता सध्या. मच्छी आता सध्या फ्रीज मध्ये ठेवायला आहे कारण तिकूनही बर्फातच आणतात. आमच्या गावली काही नदी नाही काही काय नाही. आता दुसऱ्या गावून येते नदीच्या गावून मच्छी, तर मग बर्फात आणल्यावर मग मी बी घेतल्याबरोबर डायरेक्ट फ्रीजर मध्ये ठेवून देत असतो का म्हणजे ते खराब नाही होत. इकडे सगळी भाजीची तयारी करून घेतो आणि मग मच्छी धुवून घेतो. त्याला जरासा टाइमच लागणार आहे आणि वातावरण खराब आहे त्याच्यानं मग आता मी शूट नाही करत. डायरेक्ट उद्या सकाळीच तुम्हाला भाजी दाखवतो मच्छीची, ती बी वावरात. चला मग आता व्हिडिओ मी अतिच एंड करतो.
बाय.